नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार असा एपिसोड पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं राणीवर जो काही हमला तनिषाने केला होता. फायनली तनिषा मात्र कुणाला तरी फोनवर बोलताना आपल्या राणीने सगळं ऐकलंय. आता मात्र तनिषाचा सगळा डाव राणीने ओळखून घेतलाय आणि आता तनिषाला राणी काय शिक्षा करणार आहे, तनिषाचा आता कशी खरडपट्टी काढणार हे सगळं प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा भाग खूप छान असा दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र वटपौर्णिमेनिमित्त सगळ्यांचं छान सेलिब्रेशन चालू असतं. राणी इंद्रा सगळेच तिकडे आलेले असतात. वटपौर्णिमेची पूजा चालू असते. तेवढ्यात आता इंद्राने राणीला मात्र मधमाशांच्या आता हल्ल्यातून वाचवलेलं तर असतं. एका मोठ्या ब्लँकेट खाली ते दोघं आता लपलेले असतात आणि हे सगळंच प्रेक्षक लोक तिकडे बघत असतात की इंद्राने राणीला कसं वाचवलं. सगळे त्यांचं कौतुक करत असतात. सरस्वतीला तर खूप छान वाटतं. सोन्यासारखा जावई मला मिळालाय, इंद्राचं कौतुक करत असते ती. आणि बघा नवरा बायकोचं किती प्रेम आहे एकमेकांवरती. शेवटी राणीने मात्र अजिबात आध्यामध्यात पूजा थांबवलेली नाहीये. तिला आता काही झालं तरी तिची पूजा मात्र पूर्ण करायची असते. इंद्रा मात्र तिला म्हणतो, राणी प्लीज चल इथून निघ, खूप मधमाशा आहेत अगं, तुला त्रास होईल, तुला जर चावले ना तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो राणी. पण राणी मात्र अजिबात ऐकायला तयारच नाहीये. आता झाकलेल्या ब्लँकेट खाली दोघं एक सोबतच आता प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतात. इकडे सरस्वती, मालती सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. सरस्वती म्हणते, सोन्यासारखा जावाई मला मिळालाय, माझ्या पोरीचं नशीब आहे. माझी पोरगी तर लाखात एक आहे, पण माझा जावाईसुद्धा आता सोन्यासारखा आहे. माझ्या पोरीला वाचवण्यासाठी आज त्यांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातलाय. आणि हे सगळं ऐकून मालतीला मात्र खूप छान वाटतं. मालतीचे डोळे भरून येतात. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, उर्मिला मात्र वेडं वाकडं तोंड करत असते. तिला खूप राग येतो. तेवढ्यात विक्रांत मात्र तिकडे येतो आणि उर्मिलाला साईडला घेऊन जातो. आता मात्र विक्रांत इथे कशाला आलाय म्हणून उर्मिलाला तर खूपच राग येतो. विक्रांत बोलतो, मी या कामासाठी तुला मात्र आता इकडे बोलावलंय ना, हे छोट्या मोठ्या कारणाने काही केलेलं नाही. हे सगळं कारस्थान मधमाशांचं नक्की तूच केलंय, याच्यामध्ये तुझाच हात नाहीये ना. तेव्हा मात्र जर तू पकडली गेली ना उर्मिला, तर मात्र आपलं काही खरं नाहीये. अरे विक्रांत, तू वेडा आहेस का? मी अजिबात काही केलेलं नाहीये, याच्यामध्ये माझा काहीही हात नाहीये. विक्रांतला मात्र अजिबात तिच्यावर आता भरोसा नाहीये. तो आता चक्क चिडतो उर्मिलावर आणि बोलतो, हे बघ तू घरामध्ये जाऊन इकडे मात्र काही कारस्थानं करू नको. उर्मिला तू नीट राहा, आपल्याला तिकडून सगळ्या खबरी काढून घ्यायच्यात. उर्मिला बोलते, अरे तुझ्या डोक्यात काय चाललंय, काय बोलतोयस तू? मला आता इकडे काही कारस्थानं करायची गरज नाहीये विक्रांत, कळतंय का तुला? आता मात्र मला अजून जास्त वेळ या घरात राहायचं पण नाहीये. रत्नाई सारखं आपलं बाळ म्हणून नको ते मला आता खाऊ घालत असते. नको ते विचार करते. मलाही त्रास होतो रे, मलाही लवकरात लवकर इथून सटकायचे. विक्रांत बोलतो, हे बघ उर्मिला, थोडे पेशन्स ठेव. आता मात्र उर्मिला तिकडून निघून जाते. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय राणी इंद्रा आता मात्र एकमेकांच्या शेजारी असतात. इंद्रजित सरांचं आता राणी कौतुक करते, सर तुम्हाला तिकडे यायची काय गरज होती? स्वतःचा जीव धोक्यात घालायची काही गरज होती का? इंद्रा बोलतो, वा, हुकुमाची राणी म्हणायचं आणि तुझ्या जीवाला वाचवायचंही नाही, असं कसं ग? तुला संकटात असताना मी कसं काय सोडून जाऊ शकतो राणी? असं होणं पॉसिबल नाहीये. मग आता तुला संकटात, तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं आणि मी पळून जाऊ? अजिबात नाही. त्या आता प्रेक्षकांनो मधमाशा ज्या असतात त्या मात्र त्यांचे काटे तसेच आता राणीच्या चेहऱ्यावर, अंगावर घुसलेले असतात. ते सगळे आता इंद्रा काढत असतो. अगं तुलाच इथून पळून जायला काय झालं होतं राणी? निघून जायचं ना, का थांबलीस तू इथे? इतक्या मधमाशा तुझ्या आजूबाजूला घोंगावत होत्या आणि तू तिथेच. राणी बोलते, सर आपलं काल काय डिस्कशन झालं होतं? तुम्ही मला प्रश्न केला होता की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि आज मी ते सिद्ध केलंय. आता मात्र सगळ्या बायका मात्र प्रेक्षकांनो तिकडे हसत असतात. सर मी पूजा सोडली नाही बरं का अर्धवट, मी तुमच्या आता इकडे आयुष्यासाठी, तुमच्या साथीसाठी पूजा केली आहे ना, मग आता माझ्यावरचं प्रेम माझं मी सिद्ध केलंय. इंद्रजित सर आता मात्र मला जे करायचं ते मी केलं. इंद्रा आता हात जोडतो, हो ग बाई, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. इंद्रासुद्धा राणीचं कौतुक करतो, राणी आज इतकी सुंदर दिसतेस ना यार, या साडीमध्ये एक नंबर दिसतेस तू. आता मात्र मालती, सरस्वती सगळेच हसायला लागतात. उर्मिला आणि तनिषाचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. दुसरीकडे आता मालती बोलते, झालं का तुमचं आता रोमॅन्टिक बोलणं? चला आता पटकन जायचं आपल्याला घरी, आबा वाट पाहत असतील. आता सगळ्या बायका इंद्रा सगळे आता घरी निघतात.
इकडे मात्र आबांनी भलतंच काहीतरी केलेलं असतं. चक्क आता घरात आल्या आल्या या बायकांच्या अंगावर फुलांचा वर्षाव, त्यांच्या अंगावर परफ्यूम मारणे, काय काय चालू असतं. आणि महाडिक घरामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता मात्र कुणाला काहीच कळत नाही आहे. आता तुम्ही किचनमध्ये या, सगळे आता किचनमध्ये जातात. त्यांना डायनिंग टेबलवर आता आबा बसायला सांगतात. आता मालती राणी आश्चर्याने बघतात, आबा काय चाललंय तुमचं? आबा बोलतात, राणी मस्त सरप्राईज आहे तुमच्या. आता मात्र आबा चक्क मालतीला आता इकडे हाताला पकडून डायनिंग टेबलवर बसवतात, मेन खुर्चीवर बसवतात. सगळे आता भोवताली बसलेले असतात. आज मात्र आम्ही जेवण बनवलंय. मालती आता हे सगळं पाहून तिला तर अक्षरशः विश्वासच बसत नाहीये. तिला खूपच मोठा शॉक लागलाय. हे सगळं कुणी केलं? आता मात्र आबा बोलतात, इंद्रा आणि मी. आमचं आज दोघांनी सरप्राईज दिले तुम्हाला. दोघांनी नाही, अजित सुद्धा होता आमच्या मदतीला. मालती बोलते, अहो पण कशासाठी हे सगळं केलंय तुम्ही? आता मात्र इंद्रा बोलतो, आई अगं 12 महिने तुम्ही बायका आमची सेवा करता, 12 महिने आमच्यासाठी काय काय करत असता. मग आम्ही एक दिवस तुमच्यासाठी केलं तर काय होतं? चक्क इकडे आबांचं इंद्राचं बोलणं ऐकून मालती, सरस्वती आणि या आता राणी सगळे शॉक होतात. मालती म्हणते, खरंच? अहो खरंच तुम्ही हे सगळं बनवलंय? आबा मात्र बोलू लागतात, हे बघा मालती, तुम्हाला जरी विश्वास नसला तरी मात्र हे सगळं मीच बनवलंय. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर मालती बोलते, अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. मी आता तुम्हाला जमत नाही असं नाही म्हणते, पण तुम्ही असं कधी केलं नाही ना. तेव्हा मात्र इंद्रामध्येच बोलतो, आई अगं आबांनी याच्यामध्ये खूप मदत केली. मी सुद्धा फ्लॅशबॅकमध्ये आता जे जे सगळं काही झालं ना प्रेक्षकांनो, त्यांच्या कशा मजा मस्ती चालू होत्या, इंद्रा आबा अजित यांचं कसं कसं प्लॅनिंग होतं आणि सरप्राईज कसं देऊन तुम्हा लोकांना खुश करायचं होतं, तेही आज वटपौर्णिमेच्या स्पेशल दिवशी. आणि तुमचं सरप्राईज मात्र आबांचीच आयडिया होती. हे जेव्हा इंद्रा सांगतो तेव्हा मात्र मालतीला खूप आनंद होतो. बाकी आता रत्नाईसुद्धा बोलत असतात की मी तर अजिबात मदत केली नाही बरं का. आबा मात्र बोलतात, वहिनी तुम्ही आता फक्त आराम करा, अजिबात काही करू नका, फक्त तुम्ही खुर्चीवर बसा, आम्ही सगळं आता बाकीचं बनवतो, तुम्ही आम्हाला आता इकडे गाईड करा. आता रत्ना काकीला बिलकुलच चांगलं वाटत नाहीये. भाऊजी प्लीज मला बनवू द्या, मी चांगलं बनवते ना. आता मात्र आबा भाजी कापता कापता आबांच्या बोटाला लागतं. इकडे इंद्रालाही काहीतरी लागतं. अजितसुद्धा कांदा कापताना कंटिन्यू त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. आता कुणालाच काही जमत नाहीये. या तिघांचा नुसता गोंधळ चालू असतो. तेव्हा मात्र रत्नाकाकी बोलतात, अरे बाबा तुम्ही करताय सगळे भाऊजी बरोबर, पण मला करू द्या ना मदत, मी फटाफट करते. आता नाव तुमचं टाका. नाही वहिनी, काही झालं तरी आज तुम्ही किचनमध्ये यायचंच नाही आहे. आता फक्त काय प्रमाण टाकायचं तेवढं मात्र तुम्ही आयडिया द्या. आता मात्र तुम्ही आम्हाला फक्त गाईड करा. इंद्रा मात्र आता बोलत असतो, ठीक आहे तुम्ही आम्हाला मदत करा, पण फक्त आम्हाला सांगायचं, गाईड करायचं. इकडे आबा इंद्रा अजित सगळं करत असतात आणि जबरदस्त पद्धतीने सगळं जेवण मात्र आता बनत असतं. राणी मालती उर्मिलाला सांगायला लागतात ते की राणी बोलते, सर खरंच तुम्ही तर मज्जाच केली बाबा, आमच्यासाठी काय काय बनवलं तुम्ही. आता हे कौतुकच करावं लागेल. खरं तर तुम्हाला आमच्या या सगळ्या बायकांची जाणीव आहे, हेच आमच्यासाठी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आमच्या आता इकडे सगळ्या वागण्याला, सगळ्या कामाला इकडे प्रोत्साहन देताना. आबासाहेब मात्र म्हणतात, हे बघा मालती, आपलं लग्न झालं तेव्हापासून मी बघतोय किती मरमर करतात बायका संसारासाठी. काय नाही केलं तुम्ही. मी इकडं कामामध्ये बिझी राहायचो, सगळीकडे मी फिरत होतो, पण आता मला तुम्हाला वेळ देता आला नाही. पण आज तुम्ही एक बायको म्हणून, घरची लक्ष्मी म्हणून मला कधीच कशाला कमी पडू दिली नाही आहे. इंद्रालासुद्धा चांगल्या संस्कारात वाढवले, चांगलं चांगलं खायला करून घालणे, सगळं शाळेचं पाहणे, सगळ्याच गोष्टी आता तुम्ही अतिशय अप्रतिमपणे निभावले. वहिनी तुम्हीसुद्धा. इकडे मात्र प्रेक्षकांनो यांचा कौतुक सोहळा चालला असतो आणि तनिषाला मात्र राग येतो. का तर राणीचं इंद्रा आता खूप कौतुक करतोय म्हणून. तर आजचा भाग मात्र प्रेक्षकांनो इथेच संपलाय. उद्याच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला जोरदार धमाका आता पाहायला मिळतोय. तनिषा खूप रागात आता त्या माणसाला फोन करते. त्या माणसाला ती फोन करून मधमाशांच्या विषयी काहीतरी बोलत असते आणि तेवढ्यातच राणी मात्र तनिषाचं आता बोलणं ऐकते. राणी आता ऐकते की काय बोलत होती तनिषा, मी तुला एकही रुपया देणार नाहीये, तुझं काम तू केलेलं नाहीये, मग तुला कशाचे पैसे द्यायले. मधमाशा उडाल्या आणि भलतीकडेच गेल्या, राणीच्या अंगावर तर गेल्याच नाही आणि तिची पूजासुद्धा थांबली नाही. एवढे शब्द राणीच्या कानावर पडतात आणि मात्र प्रेक्षकांनो तनिषाचा खरा रूप, खरं चेहरा आता राणीसमोर आलेलं असतं. आता मात्र कानाखाली देत राणी तिची कशी धिंड काढणारे ना, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच हुकुमाची राणी ही या मालिकेचे सगळेच अपडेट, सगळे एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर प्रेक्षकांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.